सध्या महाराष्ट्रभर जे आहे ते सर्वात मोठं प्रकरण जे गाजतंय ते म्हणजे करमाळा तालुक्यातील घोटी येथील भोंदूबाबा मनोहर मामा भोसले याचं जे आहे ते सध्या प्रकरण गाजत असून अशोक खरात याच्यानंतर या प्रकरणाला जे आहे ते वेगळं वळण येते. याच अनुषंगाने जे आहे ते त्याच्यामध्ये जे आहे ते कुर्डुवाडी पोलिसामध्ये जे आहे ते फसवणुकीचा व भोंदूबाबाचा जो कलम आहे त्यानुसार जो आहे तो गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. घोटी गावामध्ये 27 एकरावरती आलिशान असा आश्रम देखील त्यांनी उभारला आहे. या विरोधात जे आहे ते पोलीस अधीक्षक यांच्याकडे गोटीगावचे सरपंच विलास काका राऊत यांनी एक लेखी तक्रार देखील केली आहे. आपल्याबरोबर सध्या सरपंच विलास काका राऊत आहेत. काका काय सांगाल, नेमकं गोटीगावमध्ये 27 एकरावरती हा आलिशान आश्रम आहे, नेमकं काय पार्श्वभूमी आहे? ते मनोहर भोसले म्हणून जे ज्यांचं मूळ मला वाटतं तिकडं लासुर्णे इंदापूर तालुक्यातलं गाव आहे. मागच्या 12-15 वर्षापासून त्यांचा करमाळा तालुक्यामधल्या उंदरगाव इथं आश्रम त्यांनी स्थापन केलेला होता. त्या आश्रमामध्ये ते काही भविष्य बघायचं, काही जादूटोणा करायचं, असे काही त्यांचे कार्यक्रम तिथं चालत होते. आणि त्याच दरम्यान 2021 साली त्यांच्यावर तिथं लैंगिक शोषणाचे आणि फसवणुकीचे काही गुन्हे दाखल झाले. त्यांना 3-4 महिने जेलमध्ये राहावं लागलं आणि त्याच्यानंतर त्यांची जामीनवर सुटका झाली. पण तत्पूर्वी त्यांनी आमच्या गावामध्ये गोटीमध्ये 27 एकर जमीन खरेदी केली होती त्यांच्या पत्नीच्या नावे. आणि लॉकअप मधून बाहेर आल्यानंतर एक 6-7 महिन्यानंतर त्यांनी हळूहळू इथे तिथल्या जी जमीन पडीक होती त्या जमिनीचं डेव्हलपमेंट करायला सुरुवात केली. हळूहळू जमीन डेव्हलप करत तिथं हळूहळू बांधकामं केली. आणि मागच्या 3-4 वर्षापासून तिथं त्यांनी त्याच पद्धतीचा जे गोंदरगावमध्ये होता त्याच पद्धतीचा आश्रम सुरू केला. आणि सुरुवातीला थोडस बाहेरचे लोक येत होते, पण ह्या 2-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणात बाहेरचे लोक यायला लागले. असं आमच्या गावातले स्थानिक नागरिक जे आहेत ते त्यांच्या फारसे संपर्कात नव्हते किंवा त्या आश्रमात वगैरे जात नव्हते किंवा त्यांच्याकडे ते भविष्य बघणं वगैरे ह्याही प्रकारात कोणी जात नव्हतं. परंतु बाहेरचे व्हीआयपी व्हीव्हीआयपी राजकीय क्षेत्रातले काही सेलिब्रिटीज काही आहे त्यांच्याकडे लोक यायचे आणि त्यांच्याकडून 11,000 रुपयाची काहीतरी देणगी घेऊन दर्शन देऊन त्यांना काही भविष्य सांगायचं, त्यांच्या काही समस्या असतील त्याच्यावर उपाययोजना सांगायच्या, अघोरी विद्या पूजा अशा काही तिथं प्रकार चालायचे. आणि हे आम्हाला त्या बाहेरच्या लोकांकडून समजायचं. मग ह्या पद्धतीने 3-4 वर्ष चाललं होतं की तसं पाहिलं तर आम्ही सुरुवातीपासून ह्या कामासाठी किंवा त्यांच्या ह्या प्रकारचे जे ऍक्टिव्हिटीज तिथं चालतात त्या गोष्टीला आमचा विरोधच होता. एक सामान्य शेतकरी म्हणून आमच्या गावातले लोक शेती करतायत, परंतु इथं यांचं शेती सोडून वेगळंच कामकाज सुरू झालं. आणि मग त्याच अनुषंगाने त्यांच्या बाजूच्या लगतच्या शेतकऱ्यांच्या काही जमिनीच्या हद्दीबाबत म्हणा किंवा रस्त्याच्या बाबत म्हणा काही तक्रारी निर्माण झाल्या. आणि मग त्या अनुषंगाने मला त्यांच्याकडे 3-4 वेळा त्या आश्रमामध्ये ते प्रश्न सोडवण्याच्या दृष्टीने जावं लागलं. त्यांच्या जमिनीच्या मधून जाणारा पूर्वीचाच रस्ता अस्तित्वात आहे की जिथं 250-300 लोक वस्ती पलीकडच्या बाजूला ननवरे लोकांचे आहे. पाझर तलाव आहे, त्या पाझर तलावात जाण्यासाठीही आपल्याला तो रस्ता कायमचा लागतो. आणि असा रस्ता त्यांनी बंद करायचं ज्यावेळेस नियोजन केलं हे मला समजल्यानंतर मग गावकऱ्यांच्या सह आम्ही तिथे गेलो आणि त्यांचा तो प्रयत्न आम्ही हाणून पाडला. त्यानंतर त्यांनी हे जमीन वहिवाटत असताना पाझर तलावातल्या जवळपास 2.5-3 एकर जमिनीवर अतिक्रमण करायचा प्रयत्न केला. परंतु दुष्काळी पट्ट्यातलं गाव असल्यामुळं आणि दहेगाव उपसा सिंचनचं पाणी आम्ही त्या तलावात भरून घेत असल्यामुळं आम्हाला तो तलाव अतिशय चांगल्या स्थितीत राहणं अतिशय महत्वाचं असल्यामुळं आम्ही जाऊन तिथं त्याही कामाला त्यांना विरोध केला आणि तो त्यांचा प्रयत्न आम्ही हाणून पाडला. परंतु आज पाहिलं तर अशा पद्धतीनं शेती तर नाहीच आहे. शेती असा शेतकरी कुठला असतो की तो शेती करत तो अशा पद्धतीनं मुळात शेती न परवडणारा धंदा झालेला आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये पूर्ण 27 एकराला तारेचं जाळीचं कंपाऊंड करणं, एका 2-3 वर्षामध्ये जवळजवळ 2.5-3 एकराचं शेततळ खोदणं, पूर्ण जमीन सपाट करणं, बाहेरून माती त्याच्यामध्ये गाळ माती आणून भरणं, त्याच्यानंतर आंब्याची वगैरे बागा लावणं, ड्रीप इरिगेशन करणं, विहीर मोठी काढणं, एवढं सामान्य शेतकऱ्याला तर हे शक्य नसतं की जे कोट्यवधी खर्चाची आज ती कामं आहेत. परंतु आमच्या गावातल्या शेतकऱ्यांना त्या गोष्टीचा काही त्रास व्हायला लागला रस्त्याच्या बाबतीमध्ये म्हणा. त्यांनी विहीर अगदी रस्त्याच्या कडेला खोदली की जिथं महाराष्ट्रामध्ये आज आपण पाहिलं त्या हायरी मतदारसंघामध्ये तिथं काहीतरी एक अक्षरशः कार बेरीमध्ये पडून 7-8 चिमुकले असं माणसं बरेचशी मेली. आज ती परिस्थिती तिथे की अगदी रस्त्याला चिटकून फार मोठी विहीर त्यांनी खोदलेली. त्यांना त्याही बाबतीत आम्ही वारंवार सूचना दिल्या, परंतु तिथं अजून काही झालेलं नाही. तर अशा पद्धतीनं ह्यांचं एक तर ते चाललेल्या तिथल्या त्या आश्रमातल्या त्यांच्या ज्या गोष्टी होत्या त्या काल ज्यावेळेस कुर्डवाडी पोलीस स्टेशनचं आम्हाला माहित झालं की त्यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा वगैरे दाखल झालेला आहे. आणि मग
मग आमच्याही लक्षात आलं की ही गोष्ट होती ती आपल्या गावात होती, आपल्या गावाची बदनामी होती. आणि मग ही बदनामी जर होऊ द्यायची नसेल तर ह्या गोष्टी इथं गावात आमच्या चालल्या नाही पाहिजे. शेती त्यांना करायची असेल तर नुसती शेती घेऊन त्यांनी शेती केली असती तर आमचा त्यांच्यावर आक्षेप नव्हता. परंतु शेतीच्या नावाखाली जर प्रचंड मोठा आश्रम उभा होत असेल, आश्रमामध्ये जर हे जादू टोण्यासारखे प्रकार होत असतील आणि ते गुन्हेगारी कृत्य तिथं घडत असतील आणि त्या माध्यमातून जर आमच्या गोटी गावाचं बदनामी होत असेल, तर त्या दृष्टीनं आमचं सर्व सहकाऱ्यांची चर्चा झाली आणि मग त्याच्यातून निर्णय असा झाला की हा आश्रम आम्हाला कायमस्वरूपी बंद व्हावा आहे. इथं आमच्या गावामध्ये तो आश्रम नकोय आम्हाला आणि त्याच अनुषंगानं मग माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना आम्ही पत्र दिलेलं आहे आणि तो आश्रम कायमस्वरूपी बंद करण्याची आम्ही मागणी केलेली आहे. हा पत्र आपण कशा स्वरूपाचं म्हणजे एसपीने या संदर्भात फोन झालाय का प्रत्यक्ष पत्र दिलं काय नाही? नाही, एसपी साहेबांच्या पर्सनल व्हॉट्सअपला तो मेसेज मी टाकलेला आहे, मेलही त्यांना केलेला आहे आणि त्या अनुषंगाने त्यांनी कार्यवाही सुद्धा सुरू केलेली आहे. नक्कीच आपण पाहतोय की या ज्या 27 एकरावरती मनोहर मामा भोसलेचा जो आलिशान आश्रम आहे, या आश्रमाच्या विरोधात जे आहे ते घोटी गावातील ग्रामस्थ जे आहेत ते आक्रमक झालेलं पाहायला मिळतं. याच अनुषंगाने घोटी गावचे सरपंच विलास काका राऊत यांनी संबंधित आश्रम हा बंद करण्याची जी लेखी तक्रार आहे ते पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे दिली असून या संदर्भात जे आहे त्यांनी अधिकृत असा मेल केलेला असून जे आहे ते या संदर्भात व्हॉट्सअपवर देखील एसपींना हे पत्र पाठवले असून त्या संदर्भात पोलिसांकडून देखील कारवाई होत असल्याची माहिती जी आहे ते यावेळी गोटेगावचे सरपंच विलास काका राऊत यांनी आपल्याला यावेळी बोलताना दिलेली आहे. आमच्या गावाची नाहक बदनामी होत असल्यामुळं हा आश्रम बंद करावा अशी देखील मागणी त्यांच्याकडून केली जाते. शीतल कुमार मोठे, TV9 मराठी, करमाळा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.